मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 72. कलम ही रुक गई बालों में गजरा देखकर. जा तिकडे, काम करा नीट. बाउलमधून हात काढत मिठीतूनही सुटलीच. हात धुवून त्यानेही शिंतोडे उडवून सतावलेच तिला. जान, नॉट फेअर. डोळे बारीक करत मॅरिनेशन सुरू होतेच. एव्हरीथिंग इज फेअर मेहराजी, इन लव्ह. मधाळ आवाजात चिडवतच छोट्याशा कुकरमध्ये कांदा परतायला घेतला. झालं, मॅरिनेशन पुरे आता. चिकनचे ज्यूस होईल म्हणे मी 2दा व्हिडिओ बघितला. मान डोलवत चिडवत केलेल्या तिच्या टिप्पणीवर हसलाच गोड. तिचं हे अवखळ रूपही खूप मिस केलेलं गेले काही दिवस. गणपतीच्या व्यापात गुंतलेली पहिलाच मोठा सण मेहरा विलावर नीट पार पाडण्याची जबाबदारी या इवल्याशा मूर्तीवर होती. थँक्स सब कुछ परफेक्ट करने के लिए. गणेश फेस्टिवल भी एंड कल मॉम डॅडचा बिगेस्ट सपोर्ट बनने के लिए. धुतलेले हात कोरडे करत प्रेमाने तिच्या गाली ओठ टेकवलेच. फक्त आभार, अगदी मनापासून. ती फक्त डोळ्यातलं हलकसं पाणी सावरत गोड हसली. आज बालों में गजरा क्यों नहीं लगाया? तिच्या अंबाड्याकडे पाहतच प्रश्न आला. शनिवारपासूनच रोज पूजेच्या फुलांसोबत गजरा पाठवायचाच ही ऑर्डर साहेबांनी फुलवाल्याला दिलेली. आणि सकाळ संध्याकाळ ताजा गजरा केसात हवा हा गोड हट्ट तिच्याकडे होता. पण 2 दिवसांच्या तयारीच्या गडबडीत गजरा माळायची संधी काही त्याला मिळाली नव्हतीच. आणि सोमवारी तो हुबळीला गेल्यावर गजरा माळायची इच्छाच विरली. कुणासाठी माळायचा? कोण पाहणार? नजरेने कौतुक करणार? कोण घालून देणार मला गजरा? तुम्ही जाऊन बसले हुबळीला. गाल फुगवून गोड तक्रार करून झाली. अरे बंदा हाजिर है ना, गजरा है? अधीर होतच विचारलं. हो आहे ना. गॅस मंद करतच तिनेही उत्साहात फ्रीज उघडलं. फुलांच्या पिशवीतून काल आलेला गजरा बाहेर काढला. तसा ताजाच होता. पिन्स? गजरा तर मिळाला, पण बसवू कसा हा प्रश्न साहेबांसमोर. तिनेच केसातील 2 यू पिन्स काढून सोपवल्या हातात. आज अनेक दिवसांनी त्याच्याकडून गजरा माळून घ्यायचं सुख. ती मसाला सोबत चिकन आणि तांदूळ परतत होती आणि तो हळुवारपणे केसात गजरा माळत होता. यापूर्वी 1-2दा केलेल्या प्रात्यक्षिकामुळे हे स्किल साहेबांनी आत्मसात केलेलं. पिन्स काढल्याने अंबाडा सैलसर झालेला, पण तेवढं चालतं. डिनर डेट पुरता राहिला तरी बस. खिडकीच्या काचेत तिची गजरा पाहायची धडपड आणि मग त्यानेच गजरा माळलेला तिचा पाठमोरा फोटो काढत मोबाईल समोर धरला. तारीफ लिखने बैठा था उनके मखमली हुस्न की, कलम ही रुक गई बालों में गजरा देखकर. सोबत शायरीची जोडही. त्याचं हळूच फुलांवर ओठ टेकवणं. राजीव, किती सहज सुचतं तुम्हाला. तिचं वळून मिठीत शिरणं अगदी गरजेचं. हमारी जान है ही इतनी हसीन, इसमें हमारा क्या कसूर. पुरे, खूप झालं कौतुक. आवडत तर होतं, पण वेळोवेळी धुंद होणाऱ्या मनाला सावरणंही कठीण होऊन जाईल. मला हुबळीबद्दल सांगा ना, काय झालं? तुम्ही अचानकच आलात. मसाल्याचा खमंगपणा साथ घालत होता. आता जास्त परतू नको, नाहीतर करपेल. आणि नाईलाजाने मिठी सोडावी लागलीच. गरम पाणी घालत नीट हलवून कुकरचे झाकण बंद केलेच. देवा, मेहराजींच्या सजेशनवर ही अशी बिर्याणी पहिल्यांदाच बनवतीये. मम्मी जी दम बिर्याणी बनवतात ही चांगली बनू दे. मिळ गया अप्रुव्हल. तळलेले काजू तोंडात टाकतच अगदी थंडपणे सांगणे. इतकी मोठी बातमी. मिळालं? खरंच मिळालं? तिचा विश्वासच बसेना. ते लवकर निघून आलेत म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला हे मनात आलेलं. म्हणूनच तर घरात येता क्षणी मी काहीच विचारलं नाही. येस, प्लांट में मंडे से प्रोडक्शन स्टार्ट हो जाएगा. अजून 2 काजू तोंडात. आणि हे आत्ता सांगत आहात? काय हो,
मी किती काळजीत होते. दुष्ट कुठचे. नॅपकिनला हात पुसतच फटका मिळाला दंडावर. ये सिर्फ आपकी ही खासियत है. कुछ अच्छा काम करने पे हमेशा मुझे फटका मिलता है. बिचारा मी कधी कौतुकच नाही. ओ सॉरी ना. हाफ स्लीव्स शर्टातून डोकावणाऱ्या त्याच्या फुगीर दंडावर प्रेमाने ओठ टेकवतच सॉरी. ये क्या किया आपने. दंडाकडे बघतच भुवया उंचावल्या त्याच्या. काय चुकलं. फटका दिला तसं प्रेम केलं. पापण्या फडफडतच निरागस उत्तर. अब मैं भी करूंगा. तिच्या गोऱ्यापान दंडाकडे पाहत मिश्किल डोळे नाचवले, खांदे उडवत. काय करणार. त्याच्या नजरेचा आणि शब्दांचा रोख समजत होताच हळूच एक पाऊल मागे. प्यार. त्याचं गंभीर उत्तर. नाही. तिचं हसरं आव्हान. तिला पकडायला हात पुढे केलेलाच की ती साडी सावरत किचन मधून बाहेर पळालीच. राजीव प्लीज. अजिबात नाही हा. हसतच डायनिंगच्या भोवती फिरणं. मेघा आपको जहां भागना है भाग लीजिए. आखिर इन्हीं बाहों में आना है. तिच्या पाठी चालतच त्याचा दुर्दम्य आत्मविश्वास. बदमाश आहात. मग बसा की तिकडे गप्प. माझ्या पाठी काय येत आहात. तो आप ही आ जाइए बाहों में, फिर मैं नहीं आऊंगा पीछे. सोफ्या भोवती गोल फेरी मारणाऱ्या त्याचं सहजच लक्ष गेलं जिन्याकडे. गॉड, सिंबू खरंच झोपला. थँक्स सिंबू. एक मिनिट. ब्रेक ब्रेक. बिर्याणी. धावून धाप लागलीच होती आणि किचनकडे इशारा. व्हॉट. सोफ्याकडून किचनकडे जाणारी वाट अडवून तो उभा. 3 शिट्ट्या झाल्या. करपेल. प्लीज प्लीज जाऊ द्या ना. त्याला गयावया करतच किचनकडे धावली आणि तो अचंबित. एवढ्या क्यूट प्रसंगात पण मेघाचं शिट्ट्यांकडे लक्ष कसं असू शकतं. हाईट ऑफ मल्टीटास्किंग. पकडलिया. कुकर खाली उतरवणाऱ्या तिला मिठीत घेतलंच, पण सध्या तरी प्रेम गालांवरच बरसलं. बरं आता बिर्याणी तर मीच बनवली. तुम्ही प्लेट्स घ्या. रायता बनवून फ्रीज मध्ये ठेवला आहे, तो बाहेर काढा. गोल फिरून त्याचे गाल ओढतच कामं सोपवली. और आप. मी आलेच 5 मिनिटात. डिनर डेट आहे ना. मिश्किल हसत यावेळी तिने डोळे मिचकावले आणि याला आश्चर्याचा धक्का. डू यू नीड एनी हेल्प. खट्याळ प्रश्न अपेक्षित होताच. हो, जे सांगितलं आहे ते सगळं पूर्ण करा. सी यू ॲट द डिनर टेबल मेहराजी. गोड हसत त्याला किचन मध्ये सोडून ती बाहेर पडली आणि डोळे गच्च मिटत त्याचा उसासा. मेघा आपकी ये अदाएं आज तो गुस्ताखी होकर ही रहेगी.